मातोश्रीवर आज झालेल्या ठाणे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत 2 गटात शाब्दिक बाचाबाची झाली आहे। ठाण्यामध्ये जिल्हा संघटना अधिक मजबूत करण्यासाठी मातोश्रीवरच्या बैठकीत चर्चा झाली, ज्यामध्ये आधीचे पदाधिकारी आणि नव्याने नियुक्त करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली आणि यावेळी उद्धव ठाकरेंच्या समोरच 2 गटांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचं सूत्रांकडून कळतंय। 2 दिवसांपूर्वी कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटातील काही पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती। ही हकालपट्टी आज बैठकीत वादाचा विषय ठरली। दरम्यान या बैठकीला ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत, आमदार मिलिंद नार्वेकर, माजी आमदार विलास पोतनीस उपस्थित होते। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। वेदांत, वादाचं मुख्य कारण नेमकं काय होतं आणि या वादावर आता तोडगा काय निघालाय? जी माहिती आपण प्रयत्न घेतली, ज्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आजची ही बैठक उद्धव ठाकरेंनी बोलवली होती, ज्यामध्ये जिल्हा प्रमुख केदार दिघे, त्यासोबतच आपण बघितलं तर इतर नेते, त्यामध्ये विनायक राऊत असतील, त्यासोबतच गुरुनाथ खोत असतील, असे इतर नेते हे एकत्र आले होते। त्यासोबतच आपण बघितलं तर ठाण्याचे पदाधिकारी होते, विशेष म्हणजे कळव्याचे पदाधिकारी यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले। आणि 2 दिवसापूर्वी कल्याण लोकसभा मतदारसंघातील काही पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली होती आणि आजच्या चर्चेमध्ये हा विषय वादाचा ठरल्याचं कळतंय। त्यासोबतच काही तरुण, त्याशिवाय नव्या पदाधिकाऱ्यांना संधी देण्यासंदर्भात विचार चर्चा या सगळ्या बैठकीमध्ये झाली। मात्र यामध्ये काही जुने पदाधिकारी आणि नव्याने नियुक्त करण्यासंदर्भात ही चर्चा होती, ज्यामध्ये या पदाधिकाऱ्यांमधले 2 गट होते आणि या 2 गटांमध्येच वाद झाल्याचं कळतंय, ज्यामध्ये उद्धव ठाकरे सुद्धा या सगळ्यामध्ये संतापले आणि त्यांनी सांगितलं की एक तरुण म्हणजे अभिजित दिपकेसारखा तरुण मोदींना आव्हान देतोय, तरुणांचं नेतृत्व करतोय आणि तुम्ही आपापसामध्ये भांडत आहात, अशा प्रकारे या दोन्ही गटांना उद्धव ठाकरेंनी संतापून जे काही चर्चा झाली त्यामध्ये सांगितलं। त्यामुळे आता हे या चर्चेसंदर्भात आपण काही नेत्यांना विचारलं, मात्र त्यांनी असं काही झालंच नाही असं काही जणांकडनं सांगितलं जातं। मात्र संघटना मजबूत करण्यासाठी काही नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती उद्धव ठाकरेंकडनं लवकरच केली जाईल आणि या सगळ्या संदर्भात जेव्हा चर्चा केली जात होती तेव्हा या 2 गटांमध्ये बाचाबाची उद्धव ठाकरेंच्या समोर झाल्याचं कळतंय। वेदांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।